कोपर्डी बलात्कार प्रकरणी आज आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे। आरोपपत्र दाखल करण्यासाठी आता शेवटचे 2 दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे काल उशिरापर्यंत अहमदनगर पोलिसांकडून यासंबंधीचं काम सुरू होतं। साधारणतः 300 पानांचं हे आरोपपत्र असण्याची शक्यता आहे। आरोपपत्र दाखल होत नसल्यामुळे विरोधी पक्ष आणि मराठा संघटना चांगल्याच आक्रमक झाल्यात। त्यामुळे स्वतः मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतली, त्यामुळे पोलिसांना लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करावं लागणार आहे। त्यामुळे पोलिसांच्या आरोपपत्रामध्ये नेमका काय उल्लेख आढळतो, किती जणांना आरोपी करण्यात येतंय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। याच संदर्भातली अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांच्याकडनं। कोपर्डीचं बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेलं आरोपपत्र आज दाखल होण्याची शक्यता आहे। 13 जुलैला कोपर्डीमध्ये एका अल्पवयीन मुलीवरती अमानुष अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली। यानंतर राज्यामध्ये खळबळ उडाली आणि त्यानंतर पोलिसांनी 15 तारखेला यातील मुख्य आरोपी आहे जितेंद्र शिंदे याला ताब्यात घेतलं। त्यानंतर 1-2 दिवसातच नितीन भैलोमे आणि संतोष भवाळा ताब्यात घेतलं। त्यानंतर 90 दिवसामध्ये आरोपपत्र दाखल करण्याची आवश्यकता आहे, मात्र तब्बल 82 दिवसानंतरही या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं नाही। त्यामुळे पोलिसांच्या हातात केवळ आता 2च दिवस आहे आणि त्यातील आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण रात्रभर पोलिसांनी या प्रकरणी आरोपपत्रावरती अंतिम हात मारलेला आहे आणि तब्बल 300 पानाचं चार्जशीट तयार झालेलं आहे। मात्र केवळ वरिष्ठांच्या प्रतीक्षेत हे आरोपपत्र दाखल करण्याचं सध्या तरी काम थांबलेलं आहे। यामुळे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ते आरोपपत्राच्या कडे। सर्वात महत्त्वाची ही पाहावा लागेल की ज्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपर्डीला भेट दिली, त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1 महिन्यामध्ये आरोपपत्र सादर करण्यात येईल असं म्हटलं होतं। मात्र त्यानंतरही तब्बल 82 दिवसानंतर आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं नाही आणि यामुळे मोठं राजकारणामध्ये खळबळ उडालेलं आहे। विरोधी पक्षांनी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरलेलं आहे आणि त्वरित आरोपपत्र सादर न केल्यास आम्ही रस्त्यावर उतरण्याचा इशारा केलेला आहे। यामुळे साहजिकच गृह विभागावर मोठं दडपण आलेलं आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज शुक्रवारी कोणत्याही परिस्थितीमध्ये आरोपपत्र सादर होण्याची शक्यता आहे आणि या आरोपपत्रामध्ये किती आरोपींचा समावेश असेल आणि त्यांच्यावरती कोणते कलम लावलेत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरामन कुणाल जायकरसह पांडुरंग रायकर, एबीपी माझा, अहमदनगर।